नमस्कार, आपण पाहत आहात उलट तपासणी न्यूज चॅनल। राज्यात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकींची जय्यत तयारी राजकीय पक्षासह अपक्षांनी देखील सुरू केलेली आहे। सद्यस्थितीत विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या प्रत्येकाला आपण भावी आमदार असल्याचे स्वप्न पडत आहे। त्यासाठी विविध युक्त्या लढवत मतदारांची मने जिंकण्याचा प्रयत्न अनेक जण करताना दिसत आहेत। सर्वच राजकीय पक्षांच्या विधानसभेसाठी इच्छुक नेते आणि कार्यकर्त्यांनी तर आपल्या हायकमांड पर्यंत आमदारकीची तिकीट मिळवण्यासाठी मोठी फिल्डिंग सुद्धा लावलेली असल्याचे दिसून येत आहे। त्यामध्ये विविध राजकीय पक्षाने तिकिटासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी पक्षाकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू केली आहे। यावर्षी होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांकडून उमेदवारी अर्ज मागवण्यात आलेले असून पक्षांकडून आमदारकीचे तिकीट मिळावे यासाठी अनेकांनी पक्षाकडे उमेदवारी मिळण्याबाबत अर्ज दाखल केले असल्याचे कळते। जिल्हा कार्यालयात जिल्हा उपाध्यक्ष संदीप भांडवलकर, खोडके, राऊत व इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत इच्छुकांचे अर्ज स्वीकारल्या गेल्या। यामध्ये अनंत नारायणराव झाडे, गोपाल रामदासजी मरसकोल्हे, रूपचंद भुराजी टोपले, शुभम उद्धवराव नागपुरे, शिरीष देवीदासजी काळे, नितेश बाळकृष्ण कराळे, मकरंद वासुदेवराव देशमुख, राजपाल भगत, समीर सुरेशराव देशमुख, ॲडव्होकेट सुधीर बाबू दौलतचंद कोठारी, माजी आमदार प्राध्यापक राजू तिम्माडे, सुनील चंद्रकांत जी राऊत, पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, डॉक्टर निर्मेश कोठारी इत्यादींनी जिल्ह्यातील विविध मतदारसंघातून इच्छुक म्हणून पक्षाकडे उमेदवारी मिळण्याबाबत अर्ज दाखल केले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। वर्धा लोकसभा ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे असल्याने पक्षाला जिल्ह्यात नवसंजीवनी मिळाली आहे। त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असल्याने आपल्याला तिकीट मिळावे यासाठी सर्व इच्छुक पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावणार यात शंका नाही। मात्र पक्ष हायकमांड कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकणार हे सध्या सस्पेन्स राहणार आहे। जितू गोरडे, उलट तपासणी न्यूज, वर्धा। बऱ्यापैकी चांगले यश मिळाले। त्या पार्श्वभूमीवर सदर लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आता सध्या विधानसभा निवडणूक होऊ लागली आहे। त्यासाठी वर्धा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अनेक उमेदवारांनी अर्जाची मागणी केली। त्यामुळे आज आर्वी तालुका अध्यक्ष शरदचंद्र पवार गटाचे शिरीष काळे अर्ज भरण्यासाठी आले। त्या संदर्भात आपण त्यांना विचारले, आपण आज आर्वीसाठी अर्ज भरला, काय सांगा? आर्वीच्या ज्या काही भविष्यातील समस्या आणि आता असलेल्या समस्या याचं आपल्याला जे सत्ताधारी यावेळेस आहे त्यांनी या माध्यमातून पावलं उचललेली नाही आहे। सगळे खोटी आश्वासनं आतापर्यंत जनतेला दिलेली आहे। तिथले जे काही विद्यमान आता जे काही आहे यासाठी तर ते आता लोकांच्या जरा नजरेतून त्यांचा हे झालेला आहे असं वाटते, म्हणून मी माझा फॉर्म स्वतः भरत आहे। अनेक वेळा आर्वी विधानसभा मतदारसंघामध्ये स्वर्गीय डॉक्टर शरद काळे हे सुद्धा राज्यमंत्री आले।